नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आमच्याकडे आहे सर्वांची मिळून यात्रा. यात्रा म्हणजे मांढर देवीची यात्रा. पूर्वीच्या काळी प्रत्येकाकडे गाड्या नव्हत्या, जाण्या येण्याची सोय नव्हती. त्यामुळे मांढर देवीला जाऊन लोक यात्रा करू शकत नव्हती. म्हणून तिथून मांढर देवीची मूर्ती आणून गावामध्ये स्थापना केली. आमच्या इकडे रानामध्ये मांढर देवीची मूर्ती आणून स्थापना केली आणि दर 3 वर्षाने आम्ही सगळी वाड्यातली मिळून यात्रा करतो. आणि या यात्रेला खूप छान वाटतं. सगळी एकत्र येऊन पोळ्याचा स्वयंपाक करतो, सवासणी जेवायला घालतो आणि त्यानंतर बकऱ्याची यात्रा असते. सगळी मिळून जेवण करतो, देवी आईला न्हाण घालतो, साड्या चुडे ओटी भरतो आणि या निमित्ताने सगळे एकत्र येतात. आणि या दिवशी सगळी कामं एकत्र मिळून सगळेजण करतात, गप्पा छप्पा मारतात. एक दिवस खरंच एवढा आनंदात जातो ना की असं वाटतं पुन्हा कधी 3 वर्षाने अशी जत्रा येईल, एवढी मज्जा येते. तर चला आपण आता आमची यात्रा कशी भरली ते पाहूया. सगळ्यात आधी तर सगळ्यांनी मिळून 11 वाजेपर्यंत पोळ्याचा स्वयंपाक बनवला. 2 किलो डाळ घातली होती आणि 2 किलो डाळीच्या पुरणपोळ्या बनवल्या. त्यानंतर सगळी भराभरी करून आम्ही जिथे देवी आईची स्थापना केली आहे तिथे गेलो आणि शेजारच्या मोकळ्या रानातच मंडप घातला होता. मंडपामध्ये घरून स्वयंपाक करून नेलेला सर्व साहित्य ठेवलं. ही देवीचं देवळ पडलंय, बरीच वर्ष झालं बांधलेलं. आता देवळ पण बांधायचंय. सगळ्यात अगोदर इथं आम्ही न्हाण घालून पूजा करून साडी नेसून हार वेणी ओटी सगळं केलंय बघा. आणि पलीकडची मांढर देवीची काळू आई आणि ही जन्नी आई, अशा 2 देवी आहेत त्या. आणि ह्या आमच्या जाऊबाई आहेत त्या. ह्या दुसरीकडे करायला गेलेल्या, दुसऱ्या देवीचं करायला गेलेल्या, त्याच्यामुळे ह्या शेवटी राहिल्या. मग ह्या शेवटी पाया पडायला आल्या. असं आता देवीचं करून झालंय. आता सवासणी जेवाय बसणार आहे त्या. तर चला आता सवासणी इथं बघा जन्नी आईचं मूळ ठाण आहे, पण हे देवळ पडलंय म्हणून काळू आई शेजारी जन्नी आई नेऊन ठेवली आहे. दगडाला जरी रूप दिलं देवाचं तरी बघा किती खुलून दिसतं. सगळं निवद नारळ ओटी भरून झाले. छान दिसतीये ना देवी आई. देवी आईची पूजा करून होईपर्यंत 2 तास गेले, कारण सगळ्यांची मिळून यात्रा होती. त्यामुळे सगळ्यांनीच देवी आईची पूजा केली आणि त्यानंतर सगळीजणच जेवायला बसलो. तोपर्यंत 3 वाजायला आले होते, कारण सवासणी जेवल्याशिवाय बकरं कापता येत नाही. पोळ्याचं जेवण करून सगळ्याजणी आम्ही आपापल्या घरी गेलो भाकरी करून आणायला. आम्ही भाकरी करून येईपर्यंत इकडे मटणाचं कालवण तयार होतं. आचार्याकडूनच करून घेतलं होतं. आम्ही आदल्या दिवशी रात्री मसाले करून ठेवले होते. ज्या पद्धतीने आचार्याने मसाले बनवायला लावले होते त्या पद्धतीने मसाले बनवून ठेवले होते. आणि इकडे आळणीतला जिरा राईसही बनवून ठेवला होता. जिरा राईससुद्धा आचार्याकडूनच बनवून घेतला आहे. आता मी घरी भाकरी करायला गेल्यामुळे स्वयंपाक बनवतानाचा व्हिडिओ शूटिंग केला नाही. तर आता बकऱ्याचं कालवण पण तयार झालं आहे आणि आळणी बिर्याणीसुद्धा तयार झाली आहे. आता मंडपामध्ये सवासणी बसवायच्यात, पण अजून सगळ्या बायका घरून आल्या नाहीत. त्यांची वाट बघायची चालली आहे. आता त्या आल्यानंतर बकऱ्याच्या जेवणाची सुरुवात होईल. तर तुम्हाला अशी यात्रा कशी वाटते? पण अशा यात्रेत
खूप मज्जा येते, मस्त वाटते. हो हे काय जत्रा 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 आली जत्रा आली जत्रा आली. इकडं बघा, देवी आईला नैवेद्य दाखवायचा चाललाय. मटणाचा नैवेद्य आहे, त्यामुळं दरवाजाला कापड लावून नैवेद्य दाखवतात. ती हाय की माहिती, बंद करते ती. देवीला निवद दावताना हे करायचं लागतं ना, झाकायला लागतं. हा देवळ दिसलं पाहिजे की र पण. आता हे करा, बायका बसून काय लगेच त्यांनी उद्याचं बी थोडं थोडं दाखवायला ना. व्हिडिओ त्या माणसाच्या मुळे देवळ सुद्धा दिसना झालं या. आता अंधार माझाच पडतो यावं. अगं नाही, माझ्या बोलण्याच्या नादात आणि कांदा चिरण्याच्या नादात लक्षातच नाही. आले आले केला की त्या कालवनाचा ह्याचा सगळ्याचा केला की निवद दाखवताना. बेगरच्यांचं घेऊ नका, तुमच्यात आम्ही मिक्स होऊ. आम्ही सांगणार की ही बेगरची ती आमच्यात आली ती म्हणून शनी. सुजाता म्हणती की का बेगरची चालत नाही तो तुमच्या पार्टीत. वेगळी माणसं येतील ना. सगळा अंधारच आहे आंटींच्या तोंडावर. तर मी अशी करते म्हणजे सगळ्यांचा उजेड येईल. शरू हाय कर, हाय कर, हाय कर. हा प्राची. काय बाई जेवण झाली पण बाई. हा लक्षातच नाही आलं, ती कांदा आणि लिंबू चिरत बसलो ना त्याच्यामुळे लक्षातच नाही. अगो लय केला हे तोंड. हा सगळ्या बायका जेवल्यानंतर मग माणसं आणि पोरांनी जेवण करून घेतलं. तर बघा एवढी मोठी आमची यात्रा होती. आमच्या वाड्यात भरपूर माणसं आहेत, कमीत कमी 200-250 लोक आहेत. मुलं मुली, बायका, माणसं आणि जी म्हातारी माणसं रानात यात्रेला येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी डबे भरून दिले. अशी आमची यात्रा दर 3 वर्षाला केली जाते. जर काही नैसर्गिक आपत्ती किंवा अडचण आली तरच मग यात्रा कॅन्सल होते. पौष महिन्यात मांढर देवीची यात्रा झाली की मग आम्ही शुक्रवार किंवा मंगळवार असा वार ठरवून यात्रा करतो आणि या दिवशी खूप मजा येते. सगळी एकत्र येऊन मिळून मिसळून भांडण तंटे विसरून ही यात्रा आम्ही करतो. सर्वांनी वर्गणी काढूनच यात्रा करतो. बघा आमची पोरं एवढी संस्कारी आहेत की त्यांनी आम्हाला भांडे घासून दिली नाहीत. आमची पोरंच भांडे घासतात. पोरं म्हणली की सकाळपासून तुम्ही पोळ्याचा स्वयंपाक केलाय, मसाले बनवून ठेवले, बाकीची सगळी तयारी करताय, आम्ही माणसांनी काहीच केलं नाही म्हणून आता आम्ही भांडे घासतो. एवढी मस्त आमची पोरं आहेत.
मला तर पोरांना भांडी घासताना बघून मन भरून आलं आणि खूप अभिमान सुद्धा वाटला की किती भारी पोरं आहेत, किती संस्कारी आहेत. इकडे बघ की वाईच घरी बायकोनं भांडी घासायला लावली तर घासशील का? घासणार होय ना? काकानं उजेड पाडला सगळा, गेले काका. आता काय आवाज वाढवून डीजे लावून घासतो का? आवाज वाढवून होय ना? काय करायचं? प्रकरण नाजूक आहे. नाजूक प्रकरण आहे, हाताळलं पाहिजे व्यवस्थित. होय, व्यवस्थित हाताळलं पाहिजे. ही घ्या. ए सगळ्यांनी भांडी घासा, जेवढी जेवढी भांडी घासणार त्यांचं सगळ्याचं चांगलं होणार. मावशी, झालंय ना? असू दे. हे बघ, हा मग बारकी भाऊ आहेत माझे. हा बारक्या भावांना तू पहिलं ही केलं पाहिजे. होय, सगळी जेवली न पोरांना भांडी घासायला लावली ती या. नाही कसं आहे, खायची आता मात्र हे चांगले पण काय करते. बघा आमची पोरं भांडी घासतात म्हणून आमचं दीर किती खुडील आहे. ती एक एक भांडी गोळा करून आणून बारीक सारीक भांडी सुद्धा पोरांना घासायला दिल्यात. पोरं अगोदर मोठी मोठी पातेली घासतो म्हणलेली, पण आमच्या दिरांनी सगळी चमचा भातवाडीपासनं सगळं पोरांना घासायला दिलं. ताईंना म्हणलं तुमच्या पोरांना संस्कार नाहीत, पण आमच्या पोरांना बघा किती चांगले संस्कार आहेत. बघा बघा आमची पोरं भांडी घासते ती या. ताई या इकडं आता. काय तुमची पोरे बघा आम्ही आमच्या माते शब्द डवलत नाही. बघा आमच्या पोरांना किती संस्कार चांगले इथं. आम्ही किती चांगले संस्कार केलेत. तुमची पोरं बघा आम्हाला ऐका की ताईने कळवायला पोरं ताईची आहे का पोरं पुढे बघा की कोण आहे का? झालं मामा बघ या सगळं आम्हीच आहे. पाटीला निघायचं नाही. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.